आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. आज ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ते 5 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून ते 27 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे किमान तापमानातही घट होण्याची शक्यता असून ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. मंडळी, 4 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 5 ते 11 जुलै 2026 दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मंडळी, आता जाणून घेऊया कृषी सल्ला. ज्या भागामध्ये भात खाचरांमध्ये चिखलणीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन भात रोपवाटिकेला युरिया खताचा दुसरा हप्ता देण्याचं काम पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढं ढकलावं. ज्या भागामध्ये चिखलणीसाठी भात शेतीमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध आहे आणि भात रोपं पुनर्लागवडीसाठी तयार आहेत, त्या ठिकाणी चिखलणीची कामं करून त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड सुरू करावी. पुनर्लागवडीसाठी 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची 5 ते 6 पानं फुटलेली जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपं लावणीसाठी वापरावीत. भात पिकाची पुनर्लागवड करण्यापूर्वी चिखलणी करावी. चिखलणीनंतर फळी मारून जमिनीचा पृष्ठभाग समपातळीत आणावा, म्हणजे शेतात सर्वत्र पाण्याची पातळी एकसारखी ठेवता येते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर किंवा 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. लावणी सरळ आणि उथळ करावी. उथळ लावणी केल्यानं फुटवे चांगले येतात. एका चुडात 3 रोपं लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावं. मंडळी, पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. नाचणी आणि वरीच्या बाबतीतही ही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे भुईमुगाच्या पेरणीच्या बाबतीत पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत हे काम पुढे ढकलावं, कारण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तरीही ज्या भागामध्ये भुईमूग पेरणी पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी शेतात पाणी साचू नये यासाठी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मंडळी, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आंबा बागेमध्ये खतं देण्याचं काम पुढे ढकलावं. तसंच आंबा कलमांची लागवडसुद्धा पुढील कृषी सल्ला प्रसिद्ध होईपर्यंत पुढे ढकलावी. याचप्रमाणे काजू, सुपारी, नारळ तसंच वेलवर्गीय भाजीपाला यांच्या बाबतीतही पेरणीची कामं पुढच्या कृषी सल्ल्यापर्यंत पुढे ढकलावीत. त्याचप्रमाणे मंडळी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे पशु प्राण्यांना झाडाखाली बांधू नये. त्यांना सुरक्षित पद्धतीनं गोठा किंवा शेडमध्ये ठेवावं. कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवाव्यात, जेणेकरून पक्ष्यांचं पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होईल. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.